आज महाशिवरात्र आहे ना. महाशिवरात्रीच्या दिवशी रताळी भरपूर खातात. रताळ्याचेच पदार्थ करून खावेत असं म्हटलं जातं. म्हणूनच तर आज उपवासाच्या थाळीसाठी रताळ तुपावर परतून पदार्थ बनवतेय. नमस्कार, स्वरूप छंदकलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. या चॅनेलवर कला, हस्तकला, पाककला असे वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज आहेत, बघून घ्या. तर आज रताळ्याचे पदार्थ करायचे म्हणून मी रताळी घेतली आहेत. आता याला माती वगैरे असते म्हणून थोडा वेळ पाण्यात भिजत घालायची, म्हणजे मग माती ओली होते आणि त्यामुळे साफ करायला सोपं होतं. मग अशा पद्धतीनं धुवून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्या दोन्ही कडेवरचे काप काढून घ्यायचे. आता मी इथे किसून घेणार आहे, त्यामुळे ही जाड आकाराची मी किसणी घेतलेली आहे आणि यावर किसून घेणार आहे. किसताना अगोदर सालं काढून घ्यायची आणि नंतर किसणीवर किसून घ्यायचा. आता हा किस आपण किसल्यानंतर म्हणजे रताळ किसल्यानंतर पाण्यात ठेवायचा, म्हणजे तो काळा पडणार नाही. पाणी पण थोड्या वेळानं काळं होतं, म्हणून हे असं पाण्यात व्यवस्थित बुडवून ठेवायचा किस. आणि हा तुम्ही बघू शकताय की जाड किसणीवर किसल्यामुळे किसाचा आकार पण थोडासा जाडसर आलेला असतो. त्यामुळे कुठचाही पदार्थ आपण खात असतो त्यावेळेला तो किस म्हणजे ते बारीक बारीक तुकडे असतात, ते पण खायला खूप छान वाटतात. त्यामुळे अशा प्रकारे आपण म्हणजे बारीक तुकडे केले तरी चालतात, पातळ तुकडे करायचे. मग तर इथे मी आता तूप घेतलंय. जाडबुडाच्या कढईमध्ये, पातेलीमध्ये तूप घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावर व्यवस्थित निथळून म्हणजे पाणी सगळं काढून टाकायचं आणि हे किसलेलं रताळं घालायचं. आता इथे या तुपावर हा रताळाचा किस आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यासाठी सगळं पाणी काढून टाकायचं. जितका जमेल तितका कोरडा करायचा आणि याच्यामध्ये घालायचा. बाजारात ज्या ज्या वेळेला रताळी मिळतील त्या वेळेला ती आणून असे वेगवेगळे पदार्थ करून खावे. शिवरात्रीच्या निमित्तानं रताळी भरपूर मिळतात. आषाढी एकादशी किंवा असे काही विशिष्ट सणाच्या निमित्तानं रताळी भरपूर मिळतात बाजारात. मग त्यावेळेला आणायची आणि खूप छान छान पदार्थ होतात रताळ्याचे, त्यामुळे ते करून आपण खायचे. याचे पराठे करता येतात, पुरणपोळी करता येते. रताळ्याचे गोड काप, त्याची तर मी रेसिपी दिलीच आहे इथे. आता आपल्याला नीट परतून घ्यायचं आहे. सतत ढवळत राहायचं, नाहीतर रताळ चिकटतं. त्यामुळे खाली मग पातेल्याला करपण्याची शक्यता असते आणि मग रताळ्याची चव बदलते. म्हणून असं किसलेलं रताळं व्यवस्थित परतत राहायचं, सतत परतत राहायचं. आता इथे परतत असतानाच मी ड्रायफ्रुट्स घालणार आहे. रताळाचा किस जरासा बाजूला करायचा आणि तुम्हाला कुठचे घालायचे असतील ते तुम्ही ड्रायफ्रुट्स याच्यात वापरू शकता. आता मी इथे मनुका घातलेत. जरा खाली तूप असतं, त्या तुपावर ते थोडंसं परतून घ्यायचे. तुम्ही कधीतरी हा पण प्रयोग करून बघा. असं जर परतून घेतलं ना तरीसुद्धा व्यवस्थित मनुका तो तुपावर परतला जातो. काजू किंवा पिस्त्याचे तुकडे असतील, बदामाचे छोटे तुकडे केलेले असतील, तर हे जरी आपण अशा पद्धतीनं परतून घेतलं तरीसुद्धा व्यवस्थित प्रत्येक दाणा फुलतो. म्हणजे आता मनुकासुद्धा ती पूर्णपणे फुललेली, मी नंतर दाखवेनच. गरम तूप लागतं, त्याच्यामुळे व्यवस्थित ते परतलं जातं. त्यामुळे स्पेशल तुपामध्ये ते तळायची गरज नाही. म्हणजे मी तरी कधी असं स्पेशली तुपात तळत नाही. जे काही असे पदार्थ बनवण्यासाठी तुपावर परतवून घेतलेलं असतं त्याच्याच जोडीला मी हे असं बऱ्याचदा ड्रायफ्रुट्स हे असे परतवून घेते आणि नंतर थोडंसं पाणी घालायचं आणि हा रताळ्याचा किस आहे हा शिजवून घ्यायचा. आता चारोळी काही परतवायची गरज नाही आहे, पण मी इथे गरम तूप आणि रताळ्याचा किस जो परतवलेला आहे तर त्याच्याबरोबरच ते मी घालते. इथे सगळंच म्हणजे मनुका, काजूचे तुकडे, चारोळी
आणि हे पिस्त्याचे तुकडे असे ड्रायफ्रुट्स वापरले. तर हे परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि रताळ्याचा किस शिजवून घेणार आहे आणि त्याच्या जोडीला हे ड्रायफ्रुट्ससुद्धा सगळे शिजून येतील. तुपावर परतवलेले आणि नंतर शिजवलेले असेही ड्रायफ्रुट्स पण छान लागतात. हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा. हे बघा, आता ही मनुका फुललेली आहे. आवश्यक आहे तितका रताळ्याचा किस परतून झालेला आहे आणि ड्रायफ्रुट्स पण परतून झालेले आहेत. आता याच्यात पाणी घालूया. थोडंसंच पाणी घालायचं म्हणजे हा रताळ्याचा किस छान शिजून येईल. रताळ्याचा किस शिजायला अजिबात वेळ लागत नाही, पण तरीसुद्धा थोडंसं हे आता घातलेलं सगळं जे मिश्रण आहे ते थोडंसं शिजवून घ्यायचं. पाण्याला उकळी आली की लगेच साखर घालणार आहे. आता इथे तुपाचं प्रमाण किंवा साखरेचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे. खूप तूप घालून सुद्धा रताळ्याचा किस परतवायची गरज नाही आहे. नंतर मग तुपाचा तवंग पण आपल्याला त्या पदार्थावर दिसतो. तुम्हाला आवडत असेल तर त्या प्रमाणात तुम्ही तूप, साखर वापरा. हे बघा, रताळ्याचा किस छान शिजलाय. आता यामध्ये साखर घालायची. साखर पण लगेचच विरघळणार आहे, पण अशी लगेच ढवळून पण घ्यायची म्हणजे सगळं छान मिक्स होतं. चला, आपला खीर तर व्यवस्थित झालेली आहे. आता यामध्ये दूध घालायचं. दूध घालताना उकळून गार केलेलं किंवा उकळलेलं गरम असलं तरी चालतं असं दूध घालायचं. कच्चं दूध घालू नका कधी. आणि आता इथे किती पातळ हवी आहे खीर तेवढं दूध वापरायचं. तुम्हाला जाडसर जर खीर ठेवायची असेल तर कमी प्रमाणात दूध ठेवा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण ठेवू शकता. हे दूध उकळलेलं असल्यामुळे पुन्हा आता भरपूर उकळवायची गरज नाही आहे. एक उकळी फक्त पुरेशी आहे. आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये वेलची पावडर घालायची. जायफळ आणि वेलची पावडर ही आता उकळी आल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे. आता हे शांत होईल. मी इथे गॅस बंद केल्यानंतर वेलची पूड घालतीये. वेलची आणि जायफळ अशी मिक्स ही पावडर आहे, त्यामुळे सुगंधही छान येतो. आपली ही खीर आता तयार झालेली आहे, त्यामुळे आपण ही आता खीर पिऊ शकतो किंवा जेवताना आपण ही घेऊ शकतो. ही खीर नैवेद्याला पण वापरता येते आणि आलेल्या पाहुण्यांना प्रसाद म्हणून सुद्धा देता येते. तुम्ही पण अशी करून बघा. तुम्हाला मी आता मनुका वगैरे शिजलेल्या कशा आहेत त्याही दाखवणार आहे. रताळं कच्चं खायला सुद्धा खूप छान लागतं आणि त्याच्या जोडीला ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर, त्यामुळे सुगंधही छान येतो आणि चवही खूप छान लागते. तर आता तुम्ही बघा, इथे सगळे ड्रायफ्रुट्स शिजलेले आहेत. मनुका सुद्धा छान शिजलेले आहेत. मी सांगितलेल्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. या प्रकारे कधीतरी करून बघा. ही पूर्ण शिजलेली मनुका बघा, म्हणजे हे तुमच्याही लक्षात येईल. तुम्हाला या जर टिप्स आवडल्या असतील आणि खीर पण आवडली असेल रताळ्याची, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आणि सगळे व्हिडिओज बघून घ्या.